नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठामधील ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या पाठामधील स्वच्छ तंत्रज्ञान या घटकाची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, स्वच्छ तंत्रज्ञान यामध्ये मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाणही त्याच वेगाने वाढते आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू, भू व जल प्रदूषण यावर नियंत्रण कसे ठेवतात ते आता आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, मानवाने प्रचंड प्रमाणात तंत्रज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे आणि या प्रगतीच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ लागलेलं आहे आणि ह्या प्रदूषण कमी करण्यासाठी निरनिराळ्या सूक्ष्मजीवांचा वापर आता सध्या करू लागलेला आहे. म्हणजेच या निरनिराळे जे प्रदूषण आहे, वायू असेल, जमीन असेल, पाणी असेल, हे प्रदूषण यावर नियंत्रण कशा प्रकारे ठेवता येईल सूक्ष्मजीवांच्या मदतीने ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतरण केले जाते. तर विद्यार्थी मित्रो, मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्या आढळते. या क्षमताचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतर केले जाते. काही सूक्ष्मजीव इंधनापासून गंधक काढून टाकतात. बघा काही ठिकाणी उपयुक्त आहे कसं आहे. काही सूक्ष्मजीव इंधनापासून गंधक काढून टाकतात, तर काही सूक्ष्मजीव हलक्या प्रतीच्या धातुकापासून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात. थायोबॅसिलस व सॅफिलोलोबस जीवाणूंच्या साह्याने या धातूच्या झिरपण्यापूर्वी संयुगात रूपांतर केले जाते. तर विद्यार्थी मित्रो बघा, हलक्या प्रतीच्या धातुकामधून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात. हे झिरपू नये म्हणून थॅम्बोबॅसिलियस व सॅल्फोलोबस जीवाणूच्या साह्याने या धातूचे झिरपण्यापूर्वीच संयुगामध्ये रूपांतरण केलं जातं. अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचा वापर करून गंधक काढून टाकलं जातं. त्याचबरोबर निरनिराळे तांबे, लोह, युरेनियम, जस्त झिरपू नये म्हणून निरनिराळ्या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं ते झिरपण्यापूर्वीच त्याचं संयुगामध्ये रूपांतर केलं जातं. तर या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित केलेला आहे विद्यार्थी मित्रो, सांगा पाहू. यामध्ये समुद्र किनाऱ्यावर तेलकट पाणी व हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या आपण तुम्ही वाचल्या असतील. तर हे कसं काय होतं? तर समुद्र किनाऱ्यावर तेलकट पाणी, हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील. असे का होते? तर विद्यार्थी मित्रो, अनेक कारणाने समुद्रात क्रूड तेलाचा निचरा होत असतो. जसे तेलवाहू जहाजाला होणारा अपघात, तेल विहिरीतून गळती, किनाऱ्यावरून सोडलेली प्रदूषिते इत्यादी. त्या तेलाचा तवंग समुद्राच्या पाण्यावर पसरतो. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि तसेच त्यात घातक हायड्रोकार्बन्स मिसळल्यामुळे जलसृष्टी म्हणजेच जीवसृष्टी, मासे मरण पावतात. तर अनेक कारणाने समुद्रामध्ये विद्यार्थी मित्रो क्रूड तेलाचा निचरा होत असतो. जसे तेलवाहू जहाजाला होणारा अपघात, तेल विहिरीतून तेल काढताना होणारी गळती, किनाऱ्यावरून सोडलेली प्रदूषिते. त्यामुळे जो तेलाचा तवंग आहे तो समुद्राच्या पाण्यावर पसरतो आणि त्यामुळं पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि प्रमाण कमी झाल्यामुळं त्याच माशांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर त्यात घातक हायड्रोकार्बन्स मिसळले जातात. त्यामुळं समुद्र किनाऱ्यावर तेलकट पाणी व हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या आपण वाचतो किंवा टी व्हीला पाहतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी समुद्रामध्ये होणारी जी तेलाची गळती आहे, या तेल गळतीमुळं अनेक जलचर प्राणी हे मृत्युमुखी पडलेले आपण बातम्या ऐकतो. तर समुद्रात विविध कारणाने पेट्रोलियम तेलाची गळती होते. हे तेल जलचरासाठी घातक, विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही, पण अल्कॅन्युरस, बायरॅक्युलस व सुडोमोनास जीवाणूमध्ये पिरिडन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला त्या जीवाणूच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना हायड्रोकार्बोनुक्लिक बॅक्टेरिया म्हणजेच SCB म्हटलं जातं.
SCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. तर विद्यार्थी मित्रो, समुद्र किनाऱ्यावर जे तेल गळती होते, पेट्रोलियमची तेल गळती, ही दूर करण्यासाठी अल्कॅनोव्हायरस, बॅर्क्युलिनस व सुडोमोनास जीवाणूमध्ये पिरिडन्स व इतर रसायने नष्ट करण्याची ही क्षमता असते आणि त्यामुळं तेलाचं तवंग हे नष्ट होण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यालाच SCB म्हणतात. SCB हे हायड्रोकार्बनचं अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात व या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या बॉटलचा म्हणजेच बाटल्या PET, पॉलिथिलीन, टर्पेंटॅलेट, पॉलिस्टर या रासायनिक घटकापासून म्हणजेच PET म्हणजेच पॉलिथिलीन, टर्पेंथॅलेट, पॉलिस्टर या रासायनिक पदार्थापासून या प्लॅस्टिकच्या बाटल्या बनलेल्या असतात. अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग या प्लॅस्टिकने व्यापलेला आहे. आयोडिनेला साकियन्स विब्रो प्रजाती PETचे विघटन करतात असे आढळले आहे. तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्याची क्षमता ॲक्टिनोमायसिटिस, ट्रेप्टोमायसिस, नॉर्केंडिया, ऑक्टिनोप्लस या कवकाच्या प्रजातीमध्ये आढळते. तर विद्यार्थी मित्र, प्लॅस्टिकच्या बाटली याचं प्रमाण हे आपण वाढलेलं दिसतं. तर कचऱ्याचा भूभाग हा बराचसा प्लॅस्टिकनं व्यापलेला दिसतो. तर याचं नष्ट करण्यासाठी आयोडिनेला साकियन्स विब्रोवा प्रजाती ही या PET म्हणजेच पॉलिथिलीन, टर्पेंथॅलेट, पॉलिस्टरचं विघटन करतात आणि कचऱ्यातील त्याचबरोबर रबर विघटन करण्याची क्षमतासुद्धा ॲक्टिनोमोनास, ट्रेप्टोमायसिस, नॉर्केंडिया, ऑक्टिमलस या कवकाच्या प्रजातीमध्ये आढळते. तर अशा प्रकारे PETचं हे विघटन होते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो, खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ, आम्ल, पर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. त्यामुळे पुतळे, पूल व इमारतीमधील धातूचे क्षरण होते, हे तुम्हाला माहीतच आहे. तर विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यासलेला आहे. खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्ल पर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते आणि त्यामुळं पुतळे व पूल इमारतीमधील धातूचे क्षरण होते, हे तुम्हाला पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर ॲसिडोबॅसिलस, फेरोऑक्झिडन्स व ॲसिडिफिलियम प्रजाती या जीवाणूसाठी सल्फ्युरिक आम्ल व हा ऊर्जा स्रोत आहे. म्हणून आम्ल पर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण हे जीवाणू आटोक्यात आणतात. तर आम्ली पर्जन्यामुळं निरनिराळे सूक्ष्मजीव हे प्रदूषण आटोक्यात आणतात. त्याची उदाहरणं आहेत ॲसिडोबॅसिलिस, फेरोऑक्झिडिस्टीन व ॲसिडिफिलियम प्रजाती. हे या जीवाणू सल्फ्युरिक आम्ल यापासून होणारं जे भूप्रदूषण आहे ते रोखण्यासाठी मदत करतात. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी इंटरनेटच्या साहाय्यानं विविध उपयुक्त सूक्ष्म जीवांची छायाचित्र तुम्ही मिळवायचे आहेत आणि त्याच्या माहितीचं वर्णन तक्ता करून लावायचं आहे. तर अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात आणि जिओबॅक्टर हे जीवाणू या युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून त्याचे जमिनीतील पाण्याच्या साठ्यामध्ये मिसळणे रोखले जातात. तर अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. विद्यार्थी मित्रो, या युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. हे जलविद्राव्य क्षार जिओबॅक्टर नावाचं जीवाणू हे युरेनियमचे क्षार हे काढण्यासाठी त्या मदत करतात आणि अविद्राव्य क्षारामध्ये रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यामध्ये मिसळण्यास ते रोखतात. तर बघा विद्यार्थी मित्रो, जिओबॅक्टर हे जीवाणू युरेनियम क्षाराचं अविद्राव्य क्षारामध्ये रूपांतर करून जमिनीमध्ये पाण्याच्या साठ्यामध्ये मिसळण्यास रोखलं जातं. तर अशा प्रकारे निरनिराळे जे जीवाणू आहेत ते जीवाणू आपल्याला मदत करतात. यानंतर आपण विद्यार्थी मित्रो सूक्ष्मजीव व शेती. तर शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरच्या गाठीमध्ये मातीमध्ये असणारे जीवाणू कसे उपयुक्त ठरतात. तर हे आपण विद्यार्थी मित्रो आपण पाहिलेलं आहे. शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरचे जे गाठीमध्ये जीवाणू असतात ते आपल्याला निरनिराळ्या प्रकारे मदत करतात. उदाहरणार्थ वाटाणा, सोयाबीन, घेवडा
इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरच्या गाठीमध्ये रायझोबियम हे जीवाणू शिंबावर्गीय वनस्पतीबरोबर सहजीवनात राहतात. रायझोबिया त्या रोपट्याला मातीतील व हवेतील नायट्रोजनपासून नायट्राइट्स आणि अमिनो आम्ले पुरवतात. त्या बदल्यात रोपट्याकडून कार्बोदकाच्या रूपामध्ये ऊर्जा आणि अधिवासाकरता मुळावरील गाठीमध्ये जागा मिळवतात. काही जीवाणू उदाहरणार्थ ॲनाबेना, नॉनस्टॉक व ॲजिटोबॅक्टर मातीत राहतात आणि तसेच कार्य करत राहतात. अशा जीवाणूमुळे रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात. अशा प्रकारे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू हे उपयुक्त असतात. तर विद्यार्थी मित्रो, शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरच्या गाठीमध्ये व मातीमध्ये असणारे जीवाणू कसे उपयुक्त ठरतात हे आता आपण पाहिलेले आहेत. तर रायझोबियम नावाचं शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरच्या गाठीत सहजीवी जीवाणू असतात. ते काय करतात? रोपट्याला मातीतील व हवेतील नायट्रोजनपासून नायट्राइट्स अमिनो आम्ले पुरवतात आणि त्या बदल्यात रोपट्याकडून कार्बोदकाच्या रूपात ऊर्जा आणि अधिवासाकरता मुळावरील गाठीत जागा मिळवतात. काही जीवाणू उदाहरणार्थ ॲनाबेना, नॉनस्टॉक, ॲजिटोबॅक्टर मातीत राहतात. तसेच कार्य मातीत राहून कार्य करतात. अशा जीवाणूमुळे रासायनिक खतांचं दुष्परिणाम टाळले जातात. अशा प्रकारे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू हे उपयुक्त ठरतात. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सूक्ष्म जैविक स्वरूप मायक्रोबल इनोसोलंट्स याची माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. तर किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त स्वरूप बनवले जातात. पेरणीआधी बियाणातून या पोषक स्वरूपाची फवारणी केली जाते. तर काही स्वरूप वनस्पतीमध्ये सोडले जातात. स्वरूपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्याचा पुरवठा करून वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनियस ॲजिटोबॅक्टरयुक्त द्रव्ये ही वापरली जातात. तर विद्यार्थी मित्र, सूक्ष्मजैविक स्वरूप म्हणजे काय? तर किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त स्वरूप बनवले जातात. पेरणीआधी बियाणातून या पोषक स्वरूपाची फवारणी केली जाते. तर काही स्वरूप वनस्पतीमध्ये सोडले जातात. स्वरूपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्याचा पुरवठा करून वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनियस ॲजिटोबॅक्टर द्रव्ये ही वापरली जातात. रासायनिक खतामुळे होणारे भूप्रदूषण या द्रव्यामुळे रोखले जाते. शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके यामधून फ्लोरामिटासाइड्ससारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात. ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात. मानवासाठी त्वचारोगकारक ठरतात. ही मातीतील कीटकनाशके सूक्ष्मजीवामार्फत नष्ट करता येतात. तर रासायनिक खतामुळे होणारे जे भूप्रदूषण आहे हे या स्वरूपामुळे रोखलं जातं. त्याचबरोबर शेती उद्योगातील रासायनिक कीटनाशके व कीटकनाशके यामधून फ्लोरोमिटसारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळली जातात. ती इतर वनस्पती व गुरांसाठी म्हणजे जनावरांसाठी घातक ठरतात. मानवासाठी त्वचारोगकारक ठरतात. मातीतील कीटकनाशके सूक्ष्मजीवामार्फत अशा प्रकारे हे सूक्ष्मजैविक स्वरूपामार्फत ती नष्ट केली जातात. यानंतर आपण जैव कीटकनाशके बायो इन्सेक्टिसाइड्स या घटकाची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, जैव कीटकनाशके तर जीवाणू व कवक यापासून मिळवलेली व पिकावरील कीटक, रोगजंतूचा नाश करणारी द्रव्य, जीवाणूपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. जीवाणूप्रमाणेच कवके व विषाणूच्या काही प्रजातीचा वापर जैव कीटकनाशके म्हणून होतो. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनोइड्स हे जैव कीटकनाशक आहे. तर विद्यार्थी मित्रो, जीवाणू व कवक यापासून मिळवलेली व पिकावरील कीड व कीटक, रोगजंतूचा नाश करणारी द्रव्ये, जीवाणूपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात व कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. जीवाणूप्रमाणेच कवके, विषाणूचा काही प्रजातीचा वापर जैव कीटकनाशके म्हणून केला जातो. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन त्याचबरोबर स्पायनोसाइड हे जैव कीटकनाशक आहे. तर या ठिकाणी वनस्पतींना पान खाणारी आळी दाखवलेली आहे विद्यार्थी मित्रो. तर या जैव कीटकनाशकाचा वापर करून या आळी पडण्याचं हे नष्ट या ठिकाणी केलं जातं.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपण स्वच्छ तंत्रज्ञान कशा प्रकारे म्हणजे क्लीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जातो याची माहिती आपण घेतलेली आहात. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर तेलकट हजारो मृत मासे का पडतात याची माहिती घेतलेली आहे. त्या म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञान यामध्ये त्याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर सूक्ष्मजीव व शेती याची माहिती घेतलेली आहे. आणि त्यानंतर सूक्ष्म जैविक स्वरूपाचा वापर करून निराळे भूप्रदूषण हे टाळलं जातं. त्याचबरोबर जैव कीटकनाशकाचा वापर करून वनस्पतीचं संरक्षण हे केलं जातं. त्याचबरोबर प्रदूषण हे रोखलं जातं याविषयी माहिती घेतलेली आहे. याबरोबर हा पाठ संपलेला आहे. विद्यार्थी मित्रो, या पाठाखालील जो स्वाध्याय आहे तो आपण सोडवून आणायचा आहे आणि उद्याच्या तासाला तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करून आणावयाचा आहे.